वेलकम बॅक मित्रांनो. ऑटोमॅग युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. तर ओला, उबर, रॅपिडो सारख्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत, ज्या ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करतात, तर अशा कंपन्यांमध्ये तुम्हाला सगळीकडे नवीनच गाड्या का दिसतात? जुन्या गाड्या कुठं गायब झाल्या, कुठं नामशेष झाल्या? काय कारण आहेत? ड्रायव्हरांनी गाड्या कुठं टाकून दिल्या का ड्रायव्हर गाड्या चालवत नाही? की कंपन्या या जुन्या गाड्या ठेवत नाहीत? आता जर जर तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये स्विफ्ट डिझायर, इर्टिगा आणि ओरा आणि वॅगनर यासारख्याच नवीन नवीन गाड्या दिसतात. मग जुन्या गाड्या गेल्या कुठं? तर मित्रांनो, कसं आहे माहितीये का, ओला, उबर, रॅपिडो सारखा फक्त टिकाऊ धंदा आहे. तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला आहे ना, चैन असती, साखळी असती. प्रत्येक जण नवीन गाडी घेतो आणि तो नवीन गाडी घेतल्यावर त्याला नवीन नवीन लय बिझनेस भेटतो, इन्सेंटिव्ह वगैरे भेटतो. त्याच्यामुळे तो दुसऱ्याला सांगतो की धंदा आहे, भरपूर धंदा आहे, तू गाडी घे. मग तो गाडी घेतो, तो तिसऱ्याला सांगतो. जसजसं आपण या धंद्यामध्ये जुनं जुनं होत जातो ना मित्रांनो, इन्सेंटिव्ह बंद होतो आणि धंदा कमी होतो. कमिशन या कंपन्याला आपल्याला द्यायला लागतात. आणि जुन्या गाड्यांचं कसं असतं मित्रांनो, एक तर मेंटेनन्स काढती गाडी, नंतर पासिंग येते. नवीन गाड्याला कसे 2 वर्ष काही टेन्शन नसते, पासिंगचं टेन्शन नसते आणि सर्व्हिसिंग पण जास्त नसते, टापटीप गाडी असते. पण जशी जशी गाडी जुनी जुनी होती ना, मग टायराचं काम करायचं, नवीन टायर टाकायचे, मग सर्व्हिसिंगला खर्च, मग कधी स्टार्टर जातो, मग कधी फिल्टरच जळतो. असे वेगवेगळे कामं निघत असतात गाडीचे. त्याच्यामुळं ते खर्च वाढतो आणि धंदा तो कमीच झालेला असतो. त्याच्यामुळे या जुन्या गाड्या आहेत ना, मार्केटमधून कुठंतरी गायब होताना दिसतात. ड्रायव्हर लोकच या गाड्या आहेत ना, चालवणं बंद करतात. कारण त्यावेळेस आहे ना, परवडत नाही. ओला, उबर, रॅपिडो सारखा धंदा परवडत नाही. अहो, लाखभर रुपयाची गाडी 200-300 रुपयात पळवायची म्हटल्यावर कसं काय या धंदा पुरल हो? कसे काय पैसे पुरतील? मग विचार करा, या गाड्या कंपन्या काढून टाकत नाहीत. कंपन्या गाड्या आहेत ना, 5 वर्षानंतर काढून टाकतात. 5 वर्ष, कमीत कमी गाडी 5 वर्ष तरी चालते कंपनीमध्ये. त्याच्यानंतर गाडी काढून टाकतात. पण ड्रायव्हर स्वतः गाड्या एकतर विकून टाकतात, नाहीतर दारात सडत उभी राहते गाडी. म्हणजे एवढी बेकारी येते. एक 2-3 वर्षातच, 2 वर्षातच तुम्ही नवीन गाडी घेतली आणि ओला, उबरला चालवली ना, लईत लई तुम्ही जिद्दीने 2 वर्ष चालवू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, गाड्या चालवू शकत नाही. कारण परवडतच नाही हो. हत्ती पोसल्यागत आहे. गाडी पोसायची म्हटली ना, हत्ती पोसल्यागत आहे. खूप खर्च आहे, खूप खर्च. आता सांगाल तेवढा खर्च कमीच आहे लोकांना. त्या लोकांना वाटतं गाड्या चालवतात, लोक पैसे कमवतात, लाख लाख रुपये कमवतात. तसं काहीच नाही मित्रांनो, पैसा नाही. ओला, उबर, रॅपिडो सारख्या धंद्यामध्ये ना पैसा नाही. जेवढ्या पण या ऑनलाईन कंपन्या आहेत, तुम्ही कुठलीही कंपनी घ्या, पोर्टर घ्या, रॅपिडो घ्या, स्विगी घ्या, झोमॅटो घ्या, या ज्या पण ऑनलाईन जेवढ्या कंपन्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत ना, ते फक्त त्यांचे मालक मोठे होतात आणि कामगार वर्ग आपला, तो जो 4 पैसे कमवतोय ना, तो सगळं विकून भिकेला लागतो. म्हणजे बायकोचं सोनं नाणं सगळं जातं. घरातलं जे पै पै अडका, काय काय लोकांनी तर जमिनी जमिनी विकून गाड्या घेतलेल्या आहेत. मग ती जमीन पण जाती, गाडी पण जाती. हा माणूस गावाकडून जमीन विकून शहरात आलाय, गाडी घेतली, तिकडे जमीन फुकून टाकली, इकडे आला, 2 वर्ष गाडी चालवली, गाडी फुकून टाकली, लागला भिकेला. काय करणार? मग जातो एमआयडीसीत कामाला. ही अशी परिस्थिती आहे मित्रांनो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नवीन गाड्या का दिसत नाहीत या कंपनीमध्ये, हे कारण आहे. एवढी बेकारी आहे. फक्त तुम्हाला नवीनच गाड्या दिसणार. कारण नवीन गाड्याची चलती आहे, नवीन गाड्याची बोलती. नवीन गाड्यांना खर्च नाही. नवीन गाडी कितीही पळवा, मस्त पळती गाडी, खर्च काढत नाही, इन्कम कमवून देते. म्हणजे ज्यावेळेस गाडी जुनी म्हातारी होत जाईल, त्यावेळेस तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शरीरासारखं. शरीर जेव्हा म्हातारं होतं, त्यावेळेस एक एक पार्ट मध्ये काम काढायला लागतं. कधी हार्ट अटॅक येतो, कधी ब्लॉकेज येते, कधी बीपी वाढतो, कधी थायरॉइड वाढतं, कधी हातपाय थरथरायला लागतात, कधी गुडघ्याच्या वाट्या जातात. तसंच गाड्यांचं असतं मित्रांनो. एक दिवस जर गाडी जुनी झाली तर गाडी साथ देत नाही धंद्याला, मनासारखी पळत नाही आणि ड्रायव्हरला पण गाडी चालवायला मजा येते. त्याच्यामुळं ह्या गाड्या, जुन्या गाड्या कुठेतरी नामशेष होत्यात. ड्रायव्हर लोक विकून टाकतात आणि कुठेतरी स्क्रॅप होतात. त्याच्यामुळं ओला, उबर, रॅपिडो मध्ये नुसत्या नवीनच गाड्या दिसतात. लोकसंख्याच एवढी वाढली आहे, जो तो उठतोय, ड्रायव्हिंग शिकतोय आणि रिक्षा घेतोय आणि टॅक्सी घेतोय, कॅब घेतोय. मित्रांनो, काहीतरी उच्च विचार करा आणि काहीतरी आपला व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न करा. पण हे ड्रायव्हरच्या भानगडीत पडू नका, ओला, उबर, रॅपिडोच्या नादी लागू नका आणि स्वतःला भिकेला लावण्यापासून थांबवा मित्रांनो. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण असल्याच पुढच्या आपल्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.